ही कहाणी आपल्या प्रत्येकीची आहे. तुझ्या माझ्यासारख्या प्रत्येक स्त्रीची. उगवणाऱ्या सूर्याआधीच घरामध्ये तिच्या अस्तित्वाची प्रभा पसरते. अशी प्रभा जी मावळलेल्या सूर्यानंतरही कायम राहते. सूर्यास्त होत राहतो, पण तो बाहेर. तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येकीच्या अस्तित्वामुळे घरामध्ये कधीही सूर्यास्त होत नाही. ती प्रत्येकासाठीच आनंदाने कायमच राबत होती आणि पुढेही राबत राहील. मनात विचारांची आक्रमणं चालू असतात तिच्या, पण तरीही ती फक्त आणि फक्त काम करत राहते. घर आवरते, पैसा कमावते, पण ती स्वतःला सावरते का? मी कोण आहे आणि मला काय हवंय अशा विचारांना ती स्वतःला स्पर्श देखील करू देत नाही का? घरातील प्रत्येकाला ती योग्य न्याय देते. अगदी घरातील वस्तूंना सुद्धा ती योग्य जागा देते. त्यांची सर्वांगीण दृष्टीनं काळजी घेते. पण स्वतःवर किती अन्याय करते आहे त्याचं काय? स्वयंपाकघरात किती रमते ती. तिथे चविष्ट भाज्यांना फोडणी देता देता स्वतःच्या छंदांना चाखणं विसरून जाते. आवडीनिवडी जोपासणं का राहून जाते तिच्याकडून? आपणही छंद जोपासूया, आपल्यालाही आवड आहे ती जपूया, अशा विचारांची उकळी जेव्हा तिच्या मनात येते तेव्हा ती त्यांना झाकून ठेवते का? नाही बाहेर पडू देत ती तिच्या विचारांना. भांडी चमकावता चमकावता स्वतःला चमकावणं राहून गेलंय. कुठे गेली ती चमक जी काही वर्षांपूर्वी तिच्या नजरेत होती, चेहऱ्यावर झळकायची आणि व्यक्तिमत्वाला उठावदार बनवायची? सगळंच गमावून बसली ती. याला जबाबदार ती स्वतः आहे का? येतात विचार मनात, असं का झालं? मी कुठून कुठे आले? पण मग ते येतात, तिला दुःखी करतात आणि निघून जातात. स्वतःसाठी ती खरंच काही करू शकत नाही का? का तिने ठरवलंय की काही करायचंच नाही? का तिला असं वाटतंय की कोणीतरी येईल आणि तिला या कचाट्यातून बाहेर काढेल? भ्रमात आहे ती. तिला माहीतच नाही तिच्यात किती ताकद आहे आणि तिने जर ठरवलं तर ती काय काय करू शकते. तिला कोणाची गरजच नाही आहे, ह्यातून ती स्वतः बाहेर पडू शकते. जिच्या मनगटांच्या बळावर अख्खं घर चालतं, ती स्वतःच्या क्षमतांवर शंका तरी कशी घेऊ शकते? आत्मविश्वासावरची धूळ झटकायची राहून गेली आहे का? अनेक रूपं जगता जगता, इतरांसाठी सर्व करता करता आत्मविश्वासाला जपायचं राहून गेलं. तिच्यात खूप ताकद आहे. आयुष्यावर विजय मिळवायची धमक आहे तिच्यात. गोड हसू, मनी बाळगून प्रत्येकाला चैतन्यमय करण्याचे मनोभाव आहेत तिच्यात. अनेक ठेचा लागूनही नव्याने पुन्हा पुन्हा उभारण्याची जिद्द आहे तिच्यात. प्रत्येक आव्हान आत्मविश्वासाने स्वीकारून उंच उंच भरारी घेण्याची शक्ती आहे तिच्यात. ती शक्ती, ती ताकद ओळखायची गरज आहे. आत्मविश्वासावरची धूळ झटकायची गरज आहे. कपड्यांच्या घड्या घालता घालता माझ्या आयुष्याची घडी बसवायची राहून गेली का? रोजचा दिवस येतो जातो, मी सर्वांसाठी सगळं करते, पण स्वतःला सावरायचं राहून जाते. त्याचं काय? माझ्याही इच्छा आकांक्षा आहेत, त्या अपूर्णच राहतात का? त्या पूर्ण करण्यासाठी मी काहीच प्रयत्न करत नाही असे विचार येतात तिच्याही मनात. मग शांत होते, शून्यात पाहत राहते आणि मग मग काय, तिला पुढची कामं आठवतात आणि ती कामाला लागते. कितीही ठरवलं तरी ती स्वतःची पूर्णपणे होऊच शकत नाही. खरंच इतकी तिची कामं तिच्या आडवी येतात का? तिला सवय झाली आहे अशा जगण्याची, या सगळ्या कामांची, स्वतःपासून दूर जाण्याची. स्वतःजवळ घेऊन जाणाऱ्या विचारांना जणू तिने उधळवून टाकलंय. किती दिवसांपासून हे चालू आहे आणि कधीपर्यंत हे चालणार आहे? स्वतःला इतरांसाठी इतकं झोकून दिलंय तिने की तिला स्वतःच्या अस्तित्वाचाच विसर पडलाय. मान्य आहे, तिच्या अस्तित्वाने घराला घरपण येतंय, पण तिचं स्वत्व हरवतंय त्याचं काय? बेडशीटच्या सुरकुत्या घालवता घालवता चेहऱ्यावरचं तेज ती गमावून बसली आहे. काम काम आणि फक्त काम. किती स्वतःची पिळवणूक अजून करून घेणार? घराच्या कानाकोपऱ्यासह आता स्वतःलाही चमकवायची वेळ आली आहे.
असं नसेल का तिला कधी वाटत? आणि जर तसं नसेल वाटत तर असं का? घरातला आरसा पुसताना सुद्धा स्वतःकडे पाहणं शक्य नाही का होत? का तिला स्वतःकडे बघायचंच नाही आहे? तिने बघावं एकदा स्वतःकडे. ती सर्व करू शकते आणि सर्व करता करता स्वतःचा सुद्धा शोध घेऊ शकते. याचा विसर पडलाय तिला. कधीतरी हे चित्र बदलायलाच हवं. मग हे चित्र बदलण्यासाठी ती प्रयत्न करते का? कदाचित नाही. आणि म्हणूनच आता त्या प्रयत्नांना सुरुवात करायची गरज आहे. स्वतःचा विचार करण्याची गरज आहे. शांत बसायची गरज आहे. तिच्या आवडीनिवडींना, विचारांना खतपाणी घालायची गरज आहे. आता स्वतःला सावरायची वेळ आली आहे. आणि हो, ती नक्की स्वतःला बदलणार. आता तिला तिच्या वेळेचा, मनाचा आणि आरोग्याचा जास्तीत जास्त विचार करावा लागेल. स्वतःच्या प्रगतीसाठी एक पाऊल उचलावंच लागेल. थकलेल्या मनाला, शरीराला विश्रांती द्यावी लागेल. हरवलेल्या अस्तित्वाला शोधण्यासाठी तयार व्हावं लागेल. खोचलेला पदर सोडून स्वतःवर लादलेल्या बंधनातून मुक्त व्हावं लागेल. आता मात्र तिला एक प्रयत्न स्वतःसाठी करावाच लागेल. ती जर स्वतःची योग्य काळजी घेऊ शकली तर आणि तरच इतरांची सुद्धा ती उत्तम काळजी घेऊ शकेल. सगळी धावपळ, पळापळ थांबवून तिला आता शांत व्हायचं आहे. स्वतःचा शोध घ्यायला सुरुवात करायची आहे. आजपासूनच, आत्तापासूनच.